नमस्कार मित्रांनो, मी अबूज पाटील स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, आपण या ठिकाणी जेव्हा परीक्षेची तयारी करतोय, संयुक्त गट ब आणि क पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षा असेल, या ठिकाणी याच्या अभ्यासक्रमामध्ये एक विषय या ठिकाणी महत्त्वाचा आहे, तो म्हणजे जॉग्राफी. आणि जॉग्राफीची तयारी करत असताना इथं जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळतं की या ठिकाणी जॉग्राफीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक कोणता असतो, ज्याच्या अभ्यासाशिवाय ज्याच्या सरावाशिवाय या ठिकाणी जॉग्राफी कंप्लीट होऊ शकणार नाही. असा घटक म्हणजे कोणता आहे, तर तो म्हणजे मॅप. मॅपच्या प्रॅक्टिसशिवाय, सरावाशिवाय आपल्या या ठिकाणी जॉग्राफीचा अभ्यास हा पूर्णत्वाला जाऊ शकणार नाही. आणि मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कायम या ठिकाणी संदिग्धता असते की आपण जेव्हा मॅपिंग करतोय, तर मॅपिंग करत असताना जॉग्राफीमध्ये जो काही सिलेबस दिलेला आहे किंवा त्याच्यामध्ये जे काही टॉपिक्स असतात, त्या प्रत्येक टॉपिकच्या संदर्भामध्ये या ठिकाणी याची तयारी केली गेली पाहिजे का? तर निश्चितपणे याचं उत्तर काय असणार आहे? नाही. लक्षात घ्या, सगळेच टॉपिक जर तुम्ही मॅपिंगवरती उतरवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये या ठिकाणी निश्चित प्रमाणामध्ये वेळ जाणार आहे. आणि वेळ वाचवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं असतं. आपल्याला जॉग्राफीमध्ये पीएचडी करायची आहे का? तर निश्चितपणे नाही. याचं उत्तर काय असणार आहे? निश्चितपणे नाही. आणि मग आपल्याला जनरली या ठिकाणी अभ्यास क्रम याच्यामध्ये कंप्लीट केला गेला पाहिजे. आणि केलेला अभ्यास हा आपण काय केला पाहिजे, तर लक्षात राहिला पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण कधीही या ठिकाणी या विषयाचा प्रत्येक विषय एमपीएससी मध्ये किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना जनरलाइज पद्धतीने या ठिकाणी, त्याचं नामच काय आहे, सामान्य अध्ययन. म्हणजेच काय, तुम्हाला सामान्य माहिती त्याच्या संदर्भामध्ये माहिती पाहिजे. आणि ती माहिती करून घेत असताना या ठिकाणी केलेला अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी जॉग्राफीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी तुम्हाला मॅपचा आधार घ्यावा लागतो. मॅपच्या सरावाशिवाय तो अभ्यास पूर्णत्वाकडे जात नाही. आणि म्हणून सगळ्यात अगोदर तुम्हाला विनंती करेल की आपल्या सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करायची आहे. आणि त्याचबरोबरीने या ठिकाणी आपल्या सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करून झाल्याच्या नंतर इथं लाईकचं बटन जे असेल ते काळं निळं काय असेल एकदा करून घ्यायचं आहे. गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू. गुड इव्हनिंग. चला, सगळ्यांचं स्वागत आहे उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, याच्यामध्ये तुम्हाला आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून कोणत्या गोष्टींचा या ठिकाणी माहिती मिळणार आहे हे सगळ्यात अगोदर इथं माहित असलं पाहिजे. लक्षात घ्या की मॅपचा सराव, मॅप करत असताना कोणत्या टॉपिकवरती भर दिला गेला पाहिजे, कोणत्या टॉपिकवरील मॅप आपण या ठिकाणी, म्हणजे मॅपचे टॉपिक या ठिकाणी महत्वाचे आहेत. टॉपिक हे तुम्हाला इथं सांगितले जातील. प्रत्येक टॉपिकवरती मॅपचा सराव करावा लागतो का? तर गरज पडणार नाही. म्हणून तुम्हाला सांगतोय की या ठिकाणी हे जे टॉपिक आहेत ते टॉपिक तेवढ्याच टॉपिकवरती आतापर्यंत आयोगानं रिपीट प्रश्न याच्यावरती विचारलेले आहेत. आणि म्हणून त्याच्यानंतर तुम्हाला ते टॉपिक सगळ्यात अगोदर माहित पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग मॅप तयार करत असताना तो कसा केला गेला पाहिजे, ठीक आहे, याच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. या दोन घटकाच्या संदर्भामध्ये आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला अगदी विस्तृत स्वरूपामध्ये माहिती सांगणार आहे. त्याच पद्धतीनं या ठिकाणी कोणते मॅप तुम्हाला सरावासाठी वापरायचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून तुमचा सराव कसा करायचा आहे, त्याच्या नोट्स कशा बनवायच्या आहेत. कारण मॅप हा नोट्स असला पाहिजे. जेव्हा आपण त्याला या ठिकाणी समोर धरू, त्याच्या माध्यमातून दोन प्रश्नांचा सराव, दोन प्रश्न या ठिकाणी रिफ्लेक्ट झाले पाहिजेत आणि दोन प्रश्न या ठिकाणी आपले आले पाहिजेत. याच्यासाठी प्रयत्न या ठिकाणी करायचे आहेत. या दोन प्रश्नांची उत्तर, टॉपिक कोणते आणि कसा सराव, या ठिकाणी या दोन प्रश्नांची उत्तर आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून तुम्हाला काय केले जाणार आहेत, दिली जाणार आहेत. सगळ्यांनी या ठिकाणी सगळ्या फ्रेंड्सला लिंक शेअर करायची. लाईकचं बटन या ठिकाणी काळं निळं काय असेल ते करून घ्यायचं आहे. सगळ्यात अगोदर तुम्हाला मॅप कोणत्या टॉपिकचे करायचे आहेत त्या संदर्भामध्ये माहिती सांगतोय, ठीक आहे. पहिल्यांदा या ठिकाणी बघा, हे आहेत भूगोलाचे या ठिकाणी एक नकाशा करण्यासाठीचे टॉपिक. बघा, याच्यामध्ये जर बघितलं, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे, बऱ्याच वेळा या ठिकाणी सिंगल जिल्हा दिला जातो, बरोबर, सिंगल जिल्हा दिला जातो. आणि तेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जातो की हा जिल्हा नेमका कोणता आहे. तर महाराष्ट्रामध्ये तयारी करत असताना तुम्हाला प्रामुख्यानं काही जिल्हे तुम्हाला पाठ ठेवावे लागतील. मग ते कोणते जिल्हे आहेत हे प्रामुख्यानं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कोणत्या जिल्ह्यावरती अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते वाटल्यास हे नोट डाऊन करून घ्या की त्याच जिल्ह्यावरती पुन्हा प्रश्न विचारले गेलेले आहेत. लक्षात घ्या, त्याच्यामध्ये जर बघितलं, हे जिल्हे, हा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. म्हणून आता तुम्हाला काय करायचं आहे, तर या प्रश्नाचं उत्तर जर बघितलं, कोणत्या जिल्ह्याचे मॅप तुम्हाला या ठिकाणी अगोदर पाठ असणं गरजेचं आहे. ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या, ठीक आहे. पहिला जर बघितला, या ठिकाणी कायम स्वरूपामध्ये जर गडचिरोलीवरती प्रश्न विचारला जातो, गडचिरोली, ठीक आहे. दुसरा या ठिकाणी जर बघितलं, त्याच्या सोबतीने असणारा चंद्रपूरवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, चंद्रपूर, ठीक आहे. त्याच्यानंतर जर बघितलं, तुम्हाला पाहायला मिळणार आहे यवतमाळ,
ठीक आहे, यवतमाळ नंतर जर बघितला 4 नंबरला तुम्हाला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे त्याच्या सोबतीत असणारा नांदेड. ठीक आहे, हा एक जिल्हा आहे. त्याच्यानंतर स्पेसिफिकली काहीच टॉपिक आहेत, काहीच जिल्हे आहेत ज्याच्यावरती आयोगानं मॅप टाकून प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग त्याच्यानंतर बघा नांदेड, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काय करायचंय, ज्या ठिकाणी इथं सोलापूर एक लक्षात ठेवायचा, सोलापूर. ठीक आहे, सोलापूर लक्षात ठेवायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं 5 इथं 6 या ठिकाणी तो आहे पुणे जिल्हा. ठीक आहे, पुणे जिल्ह्याचा मॅप आपल्याला या ठिकाणी पाठ असणं गरजेचं आहे, हे सुद्धा तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर, आता हे 6 जिल्हे झाले. याच्या सोबतीनं जर बघितलं तर आणखीन कोणते जिल्हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील, तर 7 नंबरला सांगली आणि 8 नंबर सातारा. ठीक आहे, हे जिल्हे तुम्हाला प्रामुख्याने याच्या सोबतीनं आणखीन एक 9वा सांगतो. 10च जिल्हे असा आहे ज्याच्यावरती कायम प्रश्न विचारत. 9वा बीड एक जिल्हा असणार आहे, बीड एक जिल्हा असणार आहे. आणि 11वा जिल्हा असणार आहे तो म्हणजे हिंगोली. ठीक आहे, एवढेच जिल्हे तुम्हाला काय करायचे, 10वा जिल्हा असणार आहे तो म्हणजे हिंगोली. एवढ्याच जिल्ह्यावरती पुन्हा पुन्हा आयोगाने काय केलेत, प्रश्न विचारले आहेत. एवढे जिल्हे या ठिकाणी काय करायचे, नोट डाऊन करून ठेवायचे, ज्याच्यावरती तुम्हाला मॅप दिला जाईल. आणि मॅप दिल्याच्या नंतर या ठिकाणी काय केलं जाऊ शकतं, तर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की या ठिकाणी बघा कोणता जिल्हा आहे, या ठिकाणी कोणता जिल्हा दर्शवलेला आहे नकाशामध्ये, असे प्रश्न या ठिकाणी विचारले आहेत. म्हणून इथं या 10 जिल्ह्यांचा संबंध, हा महाराष्ट्रातील कोणता जिल्हा आहे याच्यासाठी, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी हे 10 जिल्ह्याचे मॅप तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवावे लागतीलच, हे लक्षात ठेवायचं आहे. बरोबर, त्याच्यानंतर बघा याच्या सोबतीने एक प्रश्न आणखीन एक विचारला जातो, प्रशासकीय विभागाचा नकाशा. मग डायरेक्टली जे महाराष्ट्रामध्ये 6 प्रशासकीय विभाग दिलेले आहेत, ते 6 प्रशासकीय विभाग काय करायचे आहेत तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत. 6च्या 6 प्रशासकीय विभागावरती या ठिकाणी एक अनुषंगाने प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे 6 प्रशासकीय विभाग तुम्हाला लक्षात ठेवायचे. आवाज येत नाही, आवाज येत नाही. आवाज येतोय का रे, आवाज येतोय का मला सांगा बरं. सुंदा मॅडम असेल, छाया मॅडम असतील, सगळ्यांनी सांगायचं आवाज. ठीक आहे, आवाज येतोय का, आवाज सांगा बरं. क्लिअर आहे का? ओके, क्लिअर आहे. तरीही या ठिकाणी काही जणांचं म्हणणं होतं की आवाज येत नाही, तर तुमचा काहीतरी प्रॉब्लेम असावा, चेक करून घ्या. ठीक आहे, तुमचा काहीतरी प्रॉब्लेम असावा म्हणून आवाज या ठिकाणी येणार नाही. येतोय आवाज, क्लिअर आहे. ठीक आहे, क्लिअर आहे. मी सुद्धा चेक केलेला आहे आणि आवाज अगदी क्लिअर आहे. ठीक आहे, मग बघा आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रशासकीय विभाग, 6 प्रशासकीय विभाग तुम्हाला काय करावं लागतील, बघावे लागणारच आहेत. ॲज इट इज याच्यामध्ये या ठिकाणी प्रश्न विचारले गेलेत. सगळ्यात प्रमुख या ठिकाणी काय आहेत, हे आहेत ज्याच्यावरती आयोगानं कायम प्रश्न विचारलेले आहेतच. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आणखीन एक महत्वाचा घटक आहे तो म्हणजे खनिज संपत्ती. आता हवामानावरती जर बघितलं ना, हवामानावरती हवामान विभाग एवढेच महत्वाचे आहेत, बाकी या ठिकाणी हे गरज पडणार नाही. लक्षात ठेवा, पिकं असेल किंवा हे नाही, हवामान विभाग या ठिकाणी. आणि विशेष करून त्रिवार्ता यांनी केलेलं हवामान वर्गीकरण तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवावं लागणार आहे. ठीक आहे सर, तुमचा जिओग्राफी बॅचला मॅप्स भेटतील का? येस, मॅप तुम्हाला देणार, मी सगळे देणार. तुम्ही याच्याबद्दल टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही सुद्धा काही प्रॅक्टिस करायचंय, कोणते प्रॅक्टिस करायचे या संदर्भामध्ये सगळी माहिती, इत्यंभूत माहिती तुम्हाला देणार आहे, त्याच्याबद्दल निश्चिंत राहायचंय. ठीक आहे, चला हे या ठिकाणी लक्षात घ्या. खनिज संपत्तीवरती तुम्हाला प्रश्न विचारला गेला आहे. खनिज संपत्ती हवामानामध्ये त्रिवार्ता आणि कोपेन या दोघांचं हवामान वर्गीकरणाच्या संदर्भामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पाहायचं आहे. मग तो भारत असो किंवा महाराष्ट्र, दोन्हीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी हवामान वर्गीकरण जे आहे ते तुम्हाला अभ्यासणं काय आहे, अपेक्षित आहे, म्हणजे आहेच. प्रश्न याच्यावरती विचारला जाऊ शकणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा हे 2 झाले. त्याच्यानंतर या ठिकाणी मग याच्यामध्ये धातू खनिज असतील, त्याच्यामध्ये बॉक्साईट वरती प्रश्न विचारला गेला आहे. मग इतर जे आहे तर तुम्हाला लोह खनिज बघावं लागेल, कोळसा. त्याच्याबरोबर या ठिकाणी कोळसा हे काय आहे, तर ऊर्जा खनिज आहे, ते तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने बघावं लागणार आहे. म्हणजे खनिज संपत्ती जे आहे त्याच्यामधले प्रमुख खनिज, त्यामुळे मॅग्नीज असेल, चुनखडी असेल, बॉक्साईट असेल, लोह आहे आणि या ठिकाणी कोळसा, हे जे आहेत हे मॅपिंगच्या माध्यमातून तुम्हाला काय करावं लागतील, तयारी करावी लागणार आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे तुम्हाला. ठीक आहे, हे खनिज संपत्ती कोणती, बॉक्साईट, लोह, मॅग्नीज, चुनखडी आणि कोळसा
एवढे या ठिकाणी तुम्ही गेले तरीही ते सफिशियंट ठरणार आहेत मॅपच्या माध्यमातून. ठीक आहे, जेवढे जसे जिल्हे तुम्हाला 10 सांगितले तशाच पद्धतीने एवढ्या खनिजावरती तुम्हाला प्रश्न मॅपच्या आधारे विचारले जाण्याची शक्यता जास्त असलेली तुम्हाला पाहायला मिळते. आणि विशेष करून लक्षात घ्या की मॅपच्या आधारे जो काही प्रश्न विचारला जातो तो कंबाईनच्या संदर्भामध्ये मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. आणि जेव्हा तोच प्रश्न या ठिकाणी राज्यसेवेच्या संदर्भाने बघितला जातो तेव्हा तो पूर्व परीक्षेला सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि मुख्य परीक्षेला सुद्धा विचारला जाऊ शकतो. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. बरोबर. मग हा इथं तुम्हाला हे दोन संदर्भ तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवता येईल. खनिज संपत्ती आणि हवामानामध्ये फक्त हवामान वर्गीकरण भारताचं असेल किंवा महाराष्ट्राचं असेल हे तुम्हाला विभाग बघावेच लागणार आहेत. ठीक आहे. आणि एक या ठिकाणी जर बघितलं तर भारताच्या राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारला होता की एक रेषा दिली होती मॅपमध्ये भारताच्या आणि ती रेषा नेमकी कशाची आहे असं विचारलं होतं. तर तो या ठिकाणी डिवायडर आहे जो या ठिकाणी प्रमुख जलविभाजक या ठिकाणी दिला गेलेला होता, दर्शवलेला होता. ठीक आहे. तो पर्जन्यमानाचं वितरणामध्ये डिफर करणारा किंवा फरक दर्शवणारा जलविभाजक त्या मॅपमध्ये दर्शवलेला होता. तो या ठिकाणी या अनुषंगानं पर्जन्यमानामध्ये विचारलेला आपल्याला पाहायला मिळतो. तशा प्रकारे एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पण सगळेच प्रश्न या ठिकाणी नाही, ऑफलाईन नाही, ऑनलाईन, ओनली ऑनलाईन आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, परीक्षेमध्ये प्रश्न विचारत असताना दुसरी गोष्ट काय असतं तर लक्षात ठेवा, पर्यटन हा एक घटक असतो आणि डोंगर रांगा हे दोन घटक असतात. ते तुम्हाला प्रामुख्यानं डायरेक्टली परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. डोंगर रांगा त्याच्यामध्ये डोंगर रांगा किंवा पर्वतरांगा आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला भारत व महाराष्ट्र दोन्ही करावे लागतील. भारत आणि महाराष्ट्र लक्षात घ्या. ठीक आहे. भारत आणि महाराष्ट्र या दोन्हीच्या पर्वतरांगा असतील किंवा डोंगर रांगा या मॅपच्या आधारे अभ्यासाव्या लागतील. मॅपवरती तुम्हाला त्या ड्रॉ करावे लागतील. मॅपच्या आधारे अभ्यास करायच्यात म्हणजे काय तर त्या ड्रॉ करावे लागतील मॅपवरती. हे लक्षात घ्यावं लागेल. आता दुसरी गोष्ट, ही झाली पहिली मेथड. एक लक्षात घ्या, डायरेक्टली परीक्षेमध्ये या घटकावरती प्रश्न विचारले जात असतात. खनिज संपत्ती भारताच्या असेल किंवा महाराष्ट्राच्या असेल, दोन्हीच्या संदर्भामध्ये सांगतोय मी तुम्हाला. लक्षात घ्या, प्राकृतिक रचना जी आहे तो तुम्हाला या ठिकाणी हा एक टॉपिक आहे ज्याच्यावरती मॅपवरती प्रश्न विचारले जातात. पण याच्यावरती भारताच्या प्राकृतिक रचनेवरती तुम्हाला प्रश्न विचारलेले पाहायला मिळतात. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेच्या आधारावरती तुम्हाला प्रश्न मॅपच्या आधारावरती प्रश्न विचारला जाणार नाहीये. तो डायरेक्टली तुम्हाला स्टेटमेंट बेसवरती किंवा वन लाइनर स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जाणार आहे. मॅपच्या आधारे भारताच्या प्राकृतिक रचनेवरती प्रश्न विचारला जातोय. लक्षात घ्या. मग तो कसा प्रश्न विचारला जातोय याचा संदर्भ आपल्याला पुढे घेता येईलच. ठीक आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, हे झाले. आता याच्या व्यतिरिक्त जे टॉपिक दिलेले आहेत ते टॉपिक करायचे कसे? मग हे टॉपिक का दिलेत मी? घाट का दिला असेल, थंड हवेची ठिकाणं का दिली असतील तर हे लक्षात ठेवण्यासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये थंड हवेचं ठिकाण आहे, बरोबर, हे लक्षात कसं ठेवायचं असेल तर ते मॅपच्या आधारे तुम्हाला बनवावे लागणार आहे. डायरेक्टली तुम्हाला परीक्षेमध्ये तसा प्रश्न विचारला जाणार नाही. पण याच्या सोबतीनं घेऊन या ठिकाणी काय होऊ शकतं तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, कारण भरपूर सारा डेटा असतो आणि तो डेटा आपल्याला फॅक्च्युअल स्वरूपामध्ये असतो, म्हणून तो मॅपवरती मांडला तर सहज पद्धतीने एका वन व्ह्यू मध्ये या ठिकाणी पाहता येत असतो. म्हणून हा या ठिकाणी काय करावं लागेल, थंड हवेच्या ठिकाणी किंवा पर्यटनाच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न विचारले जातील ते तुम्हाला प्रामुख्यानं ते जर बघितलं तर या ठिकाणी कसे प्रश्न विचारले जातात तर ते या आधारे प्रश्न विचारले जातात. बरोबर. फक्त आणि फक्त हा जो टॉपिक आहे हा थंड हवेची ठिकाणं असतील किंवा पर्यटनाच्या संदर्भामध्ये पर्यटन स्थळ असतील ते तुम्हाला डायरेक्टली कसे पाहता येईल तर या अभ्यास म्हणजे नोट्स तयार करण्यासाठी तर मॅपचा वापर करायचा आहे. तुम्हाला डायरेक्टली थंड हवेची ठिकाण असेल किंवा पर्यटन स्थळ असतील तुम्हाला यावरती डायरेक्टली मॅप बेस प्रश्न येऊ शकणार नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला लक्षात ठेवता आलं पाहिजे, ती नोट्स बनली पाहिजे, याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ही मॅप मध्ये मांडणी यांची करायची आहे. कोणते कोणते तर घाट असेल, त्याचबरोबर थंड हवेचे ठिकाणं आणि पर्यटन स्थळ जे आहेत ती तुम्हाला या ठिकाणी प्रामुख्यानं मॅपवरती मांडूनच लक्षात ठेवता येतील. ठीक आहे. हो, मॅपवरतीच आहे, मॅपवरतीच घेतो आपण. मॅपच्या व्यतिरिक्त डायरेक्टली मॅप शिवाय जिओग्राफी शिकवताच येत नाही ना रे. मॅप शिवाय जिओग्राफी शिकवता येत नाही. त्याचबरोबर नद्यांची खोरे, आता नद्यांची खोरे जर बघितलं तर कृष्णा नदीच्या खोऱ्यावरती प्रश्न या ठिकाणी विचारलाय. कृष्णा नदीच्या खोऱ्यावरती आतापर्यंत या ठिकाणी 3 वेळा प्रश्न विचारलाय. लक्षात ठेवा, कृष्णा नदीच्या खोऱ्यावरती डायरेक्टली खोऱ्याचा मॅप दिला जातो आणि डायरेक्टली काय केलं जातं तुम्हाला विचारलं जातं की हा कोणत्या नदीच्या खोऱ्याचा मॅप आहे. डायरेक्टली 3 वेळा या ठिकाणी कृष्णा नदीवरतीच प्रश्न विचारलाय.
आणि इथून पुढे सुद्धा प्रश्न विचारला तर तो कृष्णा नदीवरती विचार जाईल. याच्या व्यतिरिक्त या ठिकाणी प्राणहिता नदी आहे, प्राणहिता नदी आहे, तिच्यावरती एक प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हे एक या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बरोबर, कृष्णा नदी आतापर्यंत याच्यावरती प्रश्न विचारला, खोरे क्षेत्र दिलं जाऊन प्राणहिता नदीच्या खोरे क्षेत्रावरती एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या. ठीक आहे, हे एक प्रामुख्यानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे आहेच. आणि इतर जे नदी खोरे आहेत त्याच्यामध्ये तुमच्या मग या ठिकाणी भीमा नदीचं खोरं असेल, गोदावरी नदीचं खोरं असेल, तापी नदीचं खोरं आहे, नर्मदा नदीचं खोरं आहे, किंवा वर्धा वैनगंगा यांचं खोरं असेल, पैनगंगेचं खोरं आहे. ह्या सगळ्या ज्या प्रमुख नदी खोरे आहेत ते तुम्हाला नोट्स फॉर्मॅटमध्ये तयार करण्याच्या दृष्टिकोनातून हे मॅपवरती उतरवायचे आहेत, जेणेकरून आपली ती नोट्स बनावी आणि नोट्सच्या माध्यमातून मग आपल्याला ते लवकर टॅकल करता यावं. म्हणजे लगेच आपल्या समोर प्रश्न आला की लगेच हा चित्र आठवलं पाहिजे. कोणत्या जिल्ह्यातून जाते तर लगेच तुमचं चित्र आठवलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करायचं, इतर नद्या काय आहेत त्या मॅपवरती उतरवायच्या आहेत. ठीक आहे, जेणेकरून जरी इतर नद्यावरती जरी प्रश्न आला तर तो निश्चितपणे काय झाला पाहिजे, सॉल्व्ह झाला पाहिजे. ठीक आहे, मग आता हे झाले टॉपिक, हे महत्वाचे टॉपिक आहे. आता इथं जर बघितलं तुम्हाला काय सांगितलं, भारत आणि महाराष्ट्र दोन्ही तुम्हाला सांगितलंय. बरोबर आहे ना. आता इथं पाहत असताना जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी हे जिल्हे सांगितले, एवढेच जिल्ह्यावरती तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रश्न विचारला जाणार आहे. लक्षात घ्या, हे 10च जिल्ह्याचे मॅप जे आहेत ते व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर हा आता मॅप कोणते वापरायचे, तर मॅप वापरत असताना जर बघितलं तर हा मॅप वापरायचा आहे, ब्लँक मॅप असला पाहिजे, विथ डिस्ट्रिक्ट असला पाहिजे, ब्लँक असला पाहिजे, विथ डिस्ट्रिक्ट असला पाहिजे. आता जेव्हा तुम्हाला सांगतोय मी की जिल्हे तर आपण बघून घेतले, तर इथं यवतमाळ आहे. ठीक आहे, यवतमाळ, नांदेड आहे, गडचिरोली, चंद्रपूर आहे. बरोबर, असे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले गेलेले तुम्हाला पाहायला मिळतील. इथं जर बघितलं तुम्हाला हा हिंगोली या ठिकाणी जालना पाहायला मिळेल, इकडे हिंगोली पाहायला मिळेल. त्याचबरोबर इथं छत्रपती संभाजीनगर आहे, इथं बीड आहे, सोलापूर आहे, पुणे आहे, याच्यानंतर नगर जिल्हा आहे. नगर जिल्ह्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरं का, इथं 11वा जिल्हा लक्षात ठेवा, नगर लक्षात ठेवा, नगर जिल्हा एक घ्या. हे 11वा जिल्हा याच्यामध्ये नगर जिल्ह्याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतोय मी. ठीक आहे, हे जिल्हे तुम्हाला पाहायला मिळतात, विशिष्ट आकार असणारे जिल्हे. ठीक आहे, आता हे जर बघितले, हे झाल्याच्या नंतर तुम्हाला सातारा इथं सांगितलं, तुम्हाला सातारा आणि हा सांगली आहे. ठीक आहे, हे जिल्हे तुम्हाला प्रामुख्याने लक्षात ठेवतात. आता इथं जर बघितलं तर तुम्हाला काय सांगितलं की प्रशासकीय विभाग. आता प्रशासकीय विभाग, सगळेच प्रशासकीय विभाग एकाच याच्यावरती नाही भरायचे. तो भरत असताना किंवा तो प्रॅक्टिस करत असताना कसा प्रॅक्टिस करायचा आहे बघा. आता एक तुम्हाला या ठिकाणी एक भरूनच दाखवतो डायरेक्टली. आपल्याला नागपूर प्रशासकीय विभाग भरायचा आहे. बरोबर, आता नागपूर प्रशासकीय विभागामध्ये असणाऱ्या जिल्ह्यांची संख्या कोणती किती आहे, तर याच्यामध्ये 6 जिल्हे आहेत. मग कोणते कोणते 6 जिल्हे बुवा, तर या ठिकाणी हे 6 जिल्हे बघा. हा नागपूर जिल्ह्याचा या ठिकाणी या सीमा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, नागपूर प्रशासकीय विभागाच्या. बरं का, नागपूर प्रशासकीय विभागाची ही सीमा या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते. नकाशा पूर्णपणे या ठिकाणी ड्रॉ करत बसायचं नाही. बरं का, हे सगळं असलं करत बसायचं नाही. पूर्णपणे असला मॅप घेऊन टाकायचा आणि त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आता हा आहे नागपूर प्रशासकीय विभाग. बरोबर, आता याच्यामध्ये या ठिकाणी हा पूर्णपणे ड्रॉ करून घेतला आपण. बरोबर, शेडेड करून घेतला, एका विशिष्ट कलरनं शेडेड करून घ्या. ठीक आहे, प्रत्येक कलरला वेगळा कलर, प्रत्येक जिल्ह्याला वेगळा कलर दिला तर आणखीन चांगलं, पण वेळ वाचवण्यासाठी असं केलं तरीही चालेल. हा झाला नागपूर प्रशासकीय विभाग. आता नागपूर प्रशासकीय विभागामध्ये या ठिकाणी याची माहिती इथंच लक्षात ठेवायची, इथंच लिहायची. जिल्हे, तालुके, क्षेत्र, मनपा, हे याची माहिती इथंच लक्षात ठेवायची. आणि एका पेजवरती, एका मॅपवरती, एका महाराष्ट्राच्या मॅपवरती इथं काय असलं पाहिजे, फक्त आणि फक्त नागपूर, 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 नागपूर प्रशासकीय विभाग हाच असला पाहिजे बस. याचे आणखीन काही वैशिष्ट्य असतील, खनिज संपत्तीनं संपन्न असणारा प्रदेश आहे ना, याची वैशिष्ट्ये इथंच आजूबाजूला लिहून टाका. याच्यावरती, या मॅपवरती दुसरा प्रशासकीय विभाग ड्रॉ करायची गरज नाही, केलाच नाही पाहिजे. कारण तुमची सगळी मग काय होईल, गिचमीड होईल आणि घाणा होऊन जाईल. या ठिकाणी काय होईल, तर पूर्ण घाण झाल्यानंतर तुम्हाला कन्फ्युजन होणार आहे. ठीक आहे, कन्फ्युजन होता कामा नये याच्यासाठी या ठिकाणी या प्रशासकीय विभागाच्या संदर्भामध्ये असणारी महत्वपूर्ण माहिती इथंच तुम्हाला तयार करायची, जेणेकरून तुमची ही नोट्स सुद्धा तयार होईल आणि नकाशाची सुद्धा प्रॅक्टिस या माध्यमातून होणार आहे. झाला पॉईंट हा कवर. त्याच पद्धतीनं दुसरा तुम्हाला एखादा प्रशासकीय विभाग घेतलाय तो दुसऱ्या मॅपमध्ये घ्यायचा आणि या ठिकाणी समजा आता पुणे प्रशासकीय विभाग घेतलाय तुम्ही. पुणे प्रशासकीय विभाग घेत असताना या पद्धतीने या ठिकाणी हा पुणे प्रशासकीय विभाग असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. बरोबर, हा पुणे प्रशासकीय विभाग असलेला आपल्याला पाहायला मिळतोय.
ठीक आहे, इकडे नाही, ठीक आहे, 5 जिल्ह्यांचा. मग याची माहिती एका बाजूला इथंच लिहून टाकायची. एका मॅपमध्ये एकाच नकाशा, या ठिकाणी एकाच प्रशासकीय विभागाची माहिती. असं प्रत्येक प्रशासकीय विभागाचे असे या ठिकाणी 6 मॅप तयार झाले पाहिजेत, 6 मॅप. ठीक आहे, कारण याच्यावरती पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले गेलेले प्रशासकीय विभागावरती. जिल्हे माहित होतील, सगळं 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 या माध्यमातून तुम्हाला माहित होणार आहे. ठीक आहे. इंडिव्हिज्युअल जिओग्राफी बॅचची फीज ड्युरेशन किती आहे लक्षात ठेवा. बॅचची फीज या ठिकाणी जर बघितली 1499 आहे, पण या ठिकाणी ही बॅच 12 तारखेपर्यंत जर तुम्ही परचेस केली तर ती तुम्हाला 799 रुपयामध्ये उपलब्ध होत आहे. 799 12 तारखेपर्यंत, 12 जानेवारीपर्यंत. या ठिकाणी जर बघितलं, राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या जयंतीनिमित्त म्हणजे 3 जानेवारीपासून ते 12 जानेवारीपर्यंत या ठिकाणी जर बघितलं तर सावित्रीबाई फुले यांची जयंती ते या ठिकाणी जिजामाता जयंती यांच्या दरम्यानच्या या कालावधीमध्ये आपण ऑफर ठेवलेली आहे. तर ती या ठिकाणी असणार आहे 799 रुपये. घेऊन टाकू शकता. ठीक आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप ची लिंक दिलेली आहे, डाउनलोड करून घ्या आणि तिथून तुम्ही बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. ही या पद्धतीने तुम्हाला काय करायचं, जिओग्राफीची पूर्ण माहिती या ठिकाणी या पद्धतीने भरायची आहे. त्याच पद्धतीनं आता बघा, हा जो मॅप आहे, हा मॅप काय केलाय तर या ठिकाणी ही नदी प्रणाली दर्शवली बघा. मग कोणती नदी प्रणाली तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे, ही आहे भीमा नदी प्रणाली. ठीक आहे. मग भीमा नदी प्रणालीवरती जर बघितलं, याला मॅप मध्ये मांडायचंय, आपण स्वतः ड्रॉ करायचं आणि हे मॅप मध्ये मांडायचं. याच्यामध्ये मांडत असताना वेगवेगळे कलर जर वापरले तर ते जास्त संयुक्तिक ठरेल. ठीक आहे. वेगवेगळे जर कलर वापरले तर ते जास्त संयुक्तिक ठरणार आहे. इथं या ठिकाणी बघा, इथं उजव्या म्हणजे डाव्या जे काही मेन प्रवाह आहे, हा मेन प्रवाह वेगळ्या कलरने दर्शवा. ठीक आहे. त्याला या ठिकाणी येऊन मिळणाऱ्या उजव्या उपनद्या दर्शवा, डाव्या उपनद्या वेगळ्या कलरने दर्शवल्या, आणि जिथं संगम होतोय तो जो पॉइंट आहे तो थोडा मोठा ठेवा, त्याला या ठिकाणी वेगळा कलर वापरा. दुसरी गोष्ट, याच्यावरती जे काही शहरं असतील त्यांच्या डॉटसाठी वेगळा कलर वापरा. ठीक आहे. इथं संगमासाठी काय वापरलाय, ग्रीन वापरलाय, पण याच्या काठावर असणाऱ्या शहरासाठी काय वापरलाय, रेड कलर वापरलाय. बरोबर. त्याचबरोबर आणखीन एक महत्वाचा घटक काय आहे तर याच्यावरती असणारे जे काही या ठिकाणी प्रकल्प असतील, प्रकल्प म्हणजे काय म्हणूया, धरण. ठीक आहे. धरणांसाठी एक वेगळा कलर वापरा. ठीक आहे. इथं वाळच प्रकल्प आहे, कुकडी प्रकल्प आहे. इकडे जर बघितलं तुम्हाला या ठिकाणी मुळशी डॅम असलेला पाहायला मिळतोय. ठीक आहे. हे जे आहे हे वेगवेगळ्या कलरने जर तुम्ही प्रत्येक मॅप या पद्धतीने जर ड्रॉ केला ना तर निश्चितपणे सर रोज लेक्चर, यस दररोज लेक्चर असतं, दररोज लेक्चर असतं आहे, दररोज लेक्चर होतं. ठीक आहे. चला या पद्धतीने ड्रॉ करा. ठीक आहे. आणखीन एक वैशिष्ट्य, याच्या संदर्भामध्ये आणखीन काही वैशिष्ट्य आहेत का बाबा तर ठीक आहे, या ठिकाणी काय केलंय तर इथं याला चंद्रभागा म्हटलं जात आहे भीमा नदीला. त्या संदर्भामध्ये काही वैशिष्ट्य लक्षात ठेवा. याच्या काठावर असणारे शहर लक्षात ठेवा. तर हे जर तुम्ही या पद्धतीने जर मॅपवरती भरलं तर निश्चितपणे काय होणार आहे, जिओग्राफीचा जबरदस्त पद्धतीने अभ्यास होणार आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. आणि या तुमच्या नोट्स बनवून तयार होतील, या नोट्स तुमच्या तयार होतील. त्या नोट्सला जगामध्ये कुठेही तोड नसणार आहे, जगामध्ये कुठेही तोड नसणार आहे. कोणतंही पुस्तक वापरा, तुमच्या समोर मांडा, तुम्हाला त्याच्या पुढे तोडकं वाटणार आहे ह्या नोट्सच्या पुढं. लक्षात ठेवा. आणि म्हणून म्हणतो या पद्धतीने तयार करायची आहे पूर्ण नोट्स. मग ती भारत असो किंवा महाराष्ट्र असो, दोन्हीच्या बाबतीमध्ये याच मेथडनी तयारी करा आणि याच मेथडनी मांडणी करा. निश्चितपणे तुमचा जिओग्राफी हा प्रश्न जर आला, कसलाही प्रश्न येऊ द्या, तुमचा प्रश्न जाणारच नाही. कारण लेक्चर बघितल्यानंतर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. जो फॅक्च्युअल डेटा आहे तो मॅपच्या माध्यमातून कव्हर होईल, तो या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. बरोबर. आणि लोकसंख्या सारखा टॉपिक मॅपमध्ये मांडत बसायचा नाही, गरजच नाही. लोकसंख्या सारखा टॉपिक तो रिव्हिजनच्या माध्यमातूनच कव्हर करावा लागतो. ठीक आहे. टॉपिक वाईज यस, टॉपिक वाईजच आहे ना. येस सर, बॅच मध्ये तुम्ही जे मॅप्स मधून टीचिंग करणार त्या मॅप्सचे यस सॅम्पल दाखवतो ना, निश्चितपणे हे त्याचंच सॅम्पल आहे, हे त्यातलंच एक सॅम्पल आहे. लक्षात घ्या, त्यातलंच एक सॅम्पल आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी ही जिओग्राफीची बॅच आहे, 5 जानेवारीपासून सुरू झाली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. लाईव्ह लेक्चर असतील, लाईव्ह ज्यांना करता येणार नाहीत त्यांनी रेकॉर्डेड स्वरूपामध्ये त्यांच्यासाठी उपलब्ध असतील. जे नंतर जॉईन करतील त्यांना रेकॉर्डेड लेक्चर या ठिकाणी निश्चितपणे पाहता येतील. ठीक आहे. उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप डाउनलोड करून घ्या. त्या ऍपवरती तुम्हाला या ठिकाणी ही बॅच उपलब्ध असणार आहे. याचा फायदा राज्यसेवा संयुक्त गट ब व क जी 16 जूनला होणार आहे, त्या दोन्ही परीक्षांसाठी या बॅचचा तुम्हाला फायदा होऊन जाईल. ठीक आहे. तर ही बॅच या ठिकाणी 5 जानेवारीपासून सुरू झाली आहे. याची फीज आहे सध्या 799 रुपये.
निश्चितपणे जॉईन करून घ्या. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, इथं जर बघितलं तर या बॅचमध्ये तुम्हाला नोट्स या डायरेक्टली आपलं बुक देतोय, माइंड मॅप जे बुक आहे ते तुम्हाला देणार आहे या बॅचमध्ये. जिओग्राफीचं तुम्हाला कुठलंही इतर पुस्तक करायची गरज पडणार नाही. नोट्स आपले जे काही बुक आहे ते करायचं आणि आपले जे काही या ठिकाणी ही बॅच आहे तेवढीच करायची, बस. याच्या बाहेर तुमचं या ठिकाणी काहीही जाणार नाही. लेक्चर मॅप थ्रू चेच एक्सप्लेन केलेले आहे. यस यस यस, ठीक आहे. चला आता इकडे बघा, हा भारताचा मॅप आहे, बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भारताचा मॅप सुद्धा असाच वापरायचा आहे, असाच वापरायचा आहे. ब्लँक असावा आणि फक्त राज्य ड्रॉ केलेली असावी, ठीक आहे. याच पद्धतीने तयारी करायची. दुसरी गोष्ट, हे परीक्षेमध्ये विचारले गेलेले 2 मॅप आहेत. हा पूर्व परीक्षेमध्ये विचारलाय आणि हा मुख्य परीक्षेमध्ये विचारलाय. भारताच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेला आहे याच्यावरती. इथं जर बघितलं, गारो, खासी, जयंती आणि बराईल या टेकड्यावरती प्रश्न विचारलाय. 1 2 3 4 क्रमांक दिलाय आणि कोणत्या रांगा आहेत या ठिकाणी क्रमानं तिथं दिलेलं होतं, पर्यायामधून ओळखायचं होतं. आणि दुसरा प्रश्न या ठिकाणी पूर्व परीक्षेमध्ये विचारलाय. या 4 रांगा दिलेल्या आहेत आणि 4 रंगांचा प्रश्न या ठिकाणी विचारलाय की इथं दिलेल्या क्रमानुसार 1 2 3 4 1 2 3 आणि 4 याला मॅप मध्ये ड्रॉ करावं लागेल. तुम्हाला काय म्हणलं की प्राकृतिक रचनेवरती ऑनलाईन आहे ऍपवरती, ठीक आहे. तर या पद्धतीने तुमची या ठिकाणी काय असणार आहे, ही पूर्णपणे इथं मॅप तुम्हाला काय भारताची प्राकृतिक रचना ही मॅपच्या आधारे तुम्हाला ड्रॉ करून अभ्यासावी लागेलच, ठीक आहे. आता हे झाले तुमचे परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न. आता या ठिकाणी तुम्हाला जातो संदर्भ, ठीक आहे. आता हा बघा, हा बॅचचा आपला मॅप आहे, हा आहे बॅचचा मॅप. हा स्वतः मी ड्रॉ केलेला आहे, मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेला हा मॅप आहे पूर्णपणे या पद्धतीने. हे काय आहे तर हवामान वर्गीकरण आहे, हवामान वर्गीकरण, ठीक आहे. कुणाचं आहे तर हे जर बघितलं तुम्हाला कोपेनचं हवामान वर्गीकरण आहे, कोपेनचं हवामान वर्गीकरणावरती या ठिकाणी हा मॅप तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि हा प्रत्यक्षपणे इथं जर बघितलं, यस यस यस, बॅच सोबत यस आपलं पुस्तक जे आहे ते तुम्हाला दिलं जाणार आहे बॅचमध्ये, ठीक आहे. बॅचमध्ये तुम्हाला पुस्तक दिलं जाईलच, ठीक आहे.